नमस्कार, जय भीम। मैं ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक। बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आज तुम्हाला या देशात न्यायपालिका कशी चालते याबद्दलचं एक सविस्तर छोटासा यूट्यूबमधला व्हिडिओ देऊ। कपिल सिब्बल यांनी फार खंत व्यक्त केली। अनेक दाखले दाखवून हेमंत सोरेन याच्या याचिकेवर आर्टिकल 32 बाबासाहेबांनी ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशनमध्ये मांडली आणि त्याच्यानंतर सर्व संविधान संपल्यानंतर बाबासाहेबांना विचारण्यात आलं की तुम्हाला सर्वात चांगला आर्टिकल या पूर्ण राज्यघटनेतलं कुठलं आवडलं असेल, तर त्यात बाबासाहेब म्हणतात की आर्टिकल 32। काय आर्टिकल 32? की फंडामेंटल राईट्स, जे मौलिक अधिकार आहेत तुम्हा सर्व लोकांना, नागरिकांना दिलेले, याचं कुठेही उल्लंघन होत असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये डायरेक्टली आर्टिकल 32च्या अंतर्गत आपली दाखल करू शकता, खटला दाखल करू शकता, पिटिशन फाईल करता येते। ह्यात काही बंधन नाही। आर्टिकल म्हणजे कुठलंही फंडामेंटल राईट। आज हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री यांच्यावरती ज्या पद्धतीने ईडीनी धाडी घातल्या आणि त्याचा काही संबंध नाही, कुठलं तरी एखादं जुनं मॅटर काढून त्याच्यावरती, जुनंही मॅटर नाही, त्याचं नावही नाही, परंतु कुठल्या ना कुठल्या याच्यात कसं लोकांना परेशान करता येईल याच्यात, आणि ज्या पद्धतीने फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन झालेलं आहे, म्हणजे एखाद्याच्या हातात दिल्ली असली, सत्ता असली की तो कसा मिसयूज करतो, आणि त्याच्यासाठी कपिल सिब्बल यांनी अनेक दाखले कोर्टासमोर मांडले, परंतु त्यांनी सांगितलं की तुम्ही हायकोर्टात जा। अत्यंत खेदजनक बाब होती की अनेक छोट्या छोट्या गोष्टीला जिथे BJPचे लोक होते तिथे मात्र सुप्रीम कोर्टाने आपली भूमिका वेगळी घेतली, पण या केसमध्ये मात्र घेतली नाही। आणि अत्यंत सुंदर व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेल, त्याच्यावरनं तुम्हाला या देशात न्यायपालिका किती स्वच्छ आणि लोकांच्या उपयोगी आहे आणि बायस नाही हे तुम्हाला ते दिसेल, आणि कशा पद्धतीने ती पिटिशन त्यांनी फेटाळून लावली। एक सुंदरसा व्हिडिओ आपण बघूया कपिल सिब्बल यांचा। जी की गिरफ्तारी हुई और वीरवार को हमने चीफ जस्टिस साहब को कहा कि इसकी जल्दी सुनवाई होनी चाहिए। उन्होंने शुक्रवार को एक स्पेशल बेंच बनाया और उस स्पेशल बेंच ने हमें कहा कि आप हाई कोर्ट याचिका डालिए। अब उन्होंने कहा ऐसे मामले पहले आप हाई कोर्ट में जाइए, उसके बाद अगर आपके खिलाफ कोई ऑर्डर होता है या आपको राहत नहीं मिलती तो आप सुप्रीम कोर्ट आइए। अब हमारे चीफ जस्टिस साहब ने ये भी कहा है कि जब कोर्ट का ऑर्डर पास हो जाए तो वो प्रॉपर्टी, वो जो संपत्ति है वो पब्लिक की होती है, उस पर हम टिप्पणी भी कर सकते हैं, तो इसलिए मैं आज टिप्पणी कर रहा हूँ। केवल हमें ये जानकारी मिलनी चाहिए कोर्ट के द्वारा कि किस मैटर्स में हमें यहाँ आना चाहिए और किस मैटर्स में हम नहीं आ सकते, क्योंकि हम लोगों को नहीं मालूम रहता कि अगर हम ऐसी याचिका डालेंगे कि सुप्रीम कोर्ट इस पे चर्चा करेगी, एडमिट करेगी, नहीं करेगी। हमें तो इतिहास का मालूम है, हमें ये भी मालूम है कि आर्टिकल 32 हमारा एक फंडामेंटल राइट है, फंडामेंटल राइट के चैप्टर में है। और मैं आज जनता के सामने कुछ बातें रखना चाहता हूँ जिससे साफ जाहिर हो जाएगा कि सुप्रीम कोर्ट को कोई ना कोई सिस्टम बनाना चाहिए, कोई पॉलिसी, कोई नीति बनानी चाहिए जिसके आधार पे जनता को मालूम हो कि कब सुप्रीम कोर्ट आए और कब नहीं आए। मैं आपको कुछ उदाहरण देता हूँ। अर्नब गोस्वामी के मामले में तुरंत 32 पिटिशन हुई और सुप्रीम कोर्ट ने उसको एडमिट किया और राहत भी दी। बिल्किस याकूब के मामले में भी ऐसा हुआ, विनोद दुआ के मामले में भी ऐसा हुआ। मधु लेमे, मैं पुरानी बात कर रहा हूँ, वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, वो कॉन्स्टिट्यूशन बेंच ने सुना। केरला यूनियन ऑफ जर्नलिस्ट्स आर्टिकल 32 में आए, उनकी सुनवाई हुई। अमीश देवगन की सुनवाई हुई।
मीना वर्सेस स्टेट ऑफ यूपी जस्टिस कौल और जस्टिस धूलिया ने सुनवाई की। और सबसे ताज्जुब की बात यह है कि इन्फोर्समेंट डायरेक्टरेट आर्टिकल 32 में आई। अब बताइए, इन्फोर्समेंट डायरेक्टरेट को तो आर्टिकल 32 का राइट है नहीं, वो तो एक मानव अधिकार है जनता का। उन्होंने 32 की पिटीशन फाइल की, वो पेंडिंग है। इन्फोर्समेंट डायरेक्टरेट वर्सेस स्टेट ऑफ केरला एक है और इन्फोर्समेंट डायरेक्टरेट वर्सेस स्टेट ऑफ छत्तीसगढ़ दूसरी है। स्टेट ऑफ यूपी आपको मालूम होगा, मुख्तार अंसारी जेल में थे लुधियाना में, पंजाब में। 32 पिटीशन फाइल की गई कि इस शख्स को पंजाब से लेकर यूपी में भेजा जाए। वो 32 पिटीशन थी। नूपुर शर्मा जी की 32 पिटीशन थी। जस्टिस सूर्यकांत संदीप पारदीवाला और जो मुख्तार अंसारी की 32 थी, उसमें जस्टिस अशोक भूषण और सुभाष रेड्डी साहब थे। मुकेश गुप्ता वर्सेस स्टेट ऑफ छत्तीसगढ़, ट्रांसफर ऑफ ऑल इन्वेस्टिगेशन टू सीबीआई, ये 32 में हुई। कुर्बान अली वर्सेस यूनियन ऑफ इंडिया, जस्टिस रमना और जस्टिस सूर्यकांत और हीमा कोहली, इन्होंने 32 एडमिट की। और वो जो मुकेश गुप्ता की थी, वो जस्टिस अरुण मिश्रा और रविंदर भट्ट उस समय जज थे। शाहीन अब्दुल्ला, मैं ऐसे आपको सैकड़ों उदाहरण दे सकता हूं। मैं समझता हूं कि हिंदुस्तान के इतिहास में शायद ही ऐसा कोई मौका हुआ हो जब एक सिटिंग मुख्यमंत्री की गिरफ्तारी हुई हो। शायद ही हिंदुस्तान के इतिहास में ऐसा हुआ। और वो मामला भी 32 के लायक नहीं। हाँ, इतना जरूर होता अगर सुप्रीम कोर्ट हमें कहती कि आप अपना केस हमारे सामने रखिए, और केस सुनने के बाद सुप्रीम कोर्ट कह सकती थी इस मामले में हम इंटरफियर नहीं करना चाहते, आप हाई कोर्ट जाइए। लेकिन ये कहना कि आप हाई कोर्ट पहले जाइए, कोई सुनवाई ना हो, या तो सुप्रीम कोर्ट हमें बताए कि किन मामलों में हम यहां आ सकते हैं, किन मामलों में नहीं आ सकते। तो अब होगा क्या? उनकी गिरफ्तारी हो गई, रिमांड हो गया, और मैं आपको बताता हूं क्या होने वाला है। इसको कोई ताज्जुब की बात नहीं, हमें तो पहले ही मालूम था कि ये देखिए, ये सरकार चाहती है कि कोई भी विपक्ष का मुख्यमंत्री अपने पद पे नहीं बैठे। अभी ये अरविंद केजरीवाल के खिलाफ भी करेंगे। आपको मुझे मालूम है कि इनका मकसद ये है कि डबल इंजन सरकार होनी चाहिए, कोई विपक्ष की सरकार होनी ही नहीं चाहिए। डबल इंजन सरकार का तो मतलब यही है ना कि हमारी सरकार दिल्ली में भी और भाजपा की सरकार वहां भी। ये इनका मकसद है। अब होगा क्या, जब हेमंत जी वहां गिरफ्तारी में होंगे तो 10 केस और इन पे ऊपर थोप दिए जाएंगे, और सब बनावटी केस हैं। ये भी बनावटी केस है। 10 थोप दिए जाएंगे और वो निकलेंगे नहीं, ताकि जब 2024 का इलेक्शन हो तो फायदा भाजपा को। और एक आदिवासी, जिसको मैं समझता हूं कि हिंदुस्तान के इतिहास में शायद ही किसी आदिवासी को ऐसा पद मिला हो, उस आदिवासी को आपने गिरफ्तार कर दिया एक फर्जी मामले में। कोई एविडेंस है नहीं, कोई नाम है नहीं, और क्या आरोप क्या है कि 8.5 एकड़ का कोई जमीन है। 2009 में उन्होंने ये जमीन हड़प कर ली। उस जमीन में इनका नामो निशान नहीं है, रेवेन्यू रिकॉर्ड में इनका नामो निशान नहीं है, वो किसी और के कब्जे में है। और बुनियादी जमीन है, वो ट्राइबल लैंड है, जो किसी को ट्रांसफर हो ही नहीं सकता। और जो ओरिजिनल ओनर हैं उनको वापस आज के दिन उनके पास लैंड है। और इन्होंने, हेमंत जी ने ये बताया, ईडी को बता चुके हैं कि 2007 के बाद मैंने कोई एक प्रॉपर्टी खरीदी नहीं, कोई संपत्ति ली नहीं। 2007 के बाद मेरे पास कोई संपत्ति है ही नहीं जो मैंने खरीदा हो, कुछ लैंड खरीदा हो, घर खरीदा हो 2007 के बाद। 2009 का मामला है और 2024 में गिरफ्तारी हो रही है। और अगर ये बात भी अगर सुप्रीम कोर्ट नहीं सुनेगा तो हम कहां जाएंगे?
हाई कोर्ट में क्या सुनवाई होगी, पहले जवाब आएगा, फिर डेट लगेगी, 15 दिन 20 दिन बीत जाएंगे, फिर बहस होगी, फिर जजमेंट होगी, इस बीच तो 10 केस और हो जाएंगे। नेहमीप्रमाणे आपण बुद्धाची एक अत्यंत महत्त्वाची आज मी क्लिप तुम्हाला दाखवणार आहोत. एक शेवटचं बुद्धांचं भोजनदान, एक चंग आणि शेवटचं भगवान बुद्धाला जेवायचं आमंत्रण दिलं आणि पूर्ण उपदेश दिल्यानंतर बुद्ध तिथे जेवायला जातात आणि अन्न ग्रहण करताना त्यांच्या लक्षात येते की काहीतरी तिथे चुकीचं झालेलं आहे आणि ते मशरूम जे खात होते त्या मशरूमच्या ह्याच्यात काहीतरी पॉयझनस मशरूम आलेले आहेत आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने त्यांची तब्येत खालावते आणि ते त्यांचं शेवटलं अन्न त्याला ते हे करतात, ग्रहण करतात आणि त्याच्यानंतर मग बुद्धाचे घट्टे दिवस सुरू होऊन जातात आणि तेव्हापासून आणि शेवटी बुद्ध जाताना पुन्हा म्हणतात की बा लोकांना याचा वाईट हे नको की बा मला डेलिबरेटली किंवा जाणूनबुजून माझ्या अन्नामध्ये विषबाधा घातलेली आहे, तर सांगितलं की असं होत असते आणि त्याच्यातनं त्यांना काही करू नका अशी ते चेतना हे देतात, लोकांना सल्ला देतात. अशा पद्धतीचा एक सुंदरसा व्हिडिओ, थोडा मोठा आहे परंतु अत्यंत तुम्हाला आवडणारा व्हिडिओ राहील, तो बघूया आपण याच्यानंतर. बुद्ध यांच्या काळातील ती घटना. देखिए, आपने बुद्ध को शुक्र माधव तो परोसा ही नहीं. जाइए जाकर परोस आइए. अरे हाँ, ये तो मैं भूल ही गया. जी. मैं अभी परोस के आता हूँ. ये शुक्र माधव तो मैं आपको परोसना भूल ही गया. ये सूकर माधव बड़े प्रयास से मैंने चंदन के वृक्ष से तोड़ा है, बड़े प्रेम से मैंने आपके लिए बनवाया है, कृपया इसे ले लीजिए. ये बिजली की चमक, ये बादलों का गरजना, ये वर्षा ऋतु का समय भी नहीं. चंद, चंद, बचे हुए शुक्र माधव को धरती में गाड़ा, भूले से भी किसी को मत खिलाना.
बुध, क्या हुआ बुध? आनंद, हम कुछ देर यहीं रुकेंगे। अनिरुद्ध, तुम बाकी भिक्षुओं को लेकर कुशागार की ओर जाओ। हिरण्य नदी के समीप हम दोनों तुम्हें वहीं मिलेंगे। आनंद, तुम इस वृक्ष के नीचे मेरा आसन लगाओ। जी बुध, मैं कुछ समय यहीं विश्राम करूंगा। जी। आइए बुध। आनंद, बहुत प्यास लगी, जल्दी जाकर मेरे लिए चल ले आओ। ऐसा गंदा पानी नहीं दे सकता मैं बुध को। बुध, आनंद, जल लाए, मुझे बहुत प्यास लगी। बुध, वहाँ का जल बहुत गंदा है, आपके पीने योग्य नहीं है। ककोता तक रुकिए, वहाँ का जल मीठा और निर्मल है। वहाँ जाते ही मैं आपके जल पीने का और स्नान करने का प्रबंध कर दूंगा। आनंद, इस भिक्षा पात्र में जल लाओ, जल स्वच्छ है, जल्दी जाओ। जी बुध। ये कैसे हो गया? भिक्षा पात्र डालते ही पानी शुद्ध हो गया। बुध, बुध, मैं पहले गया तो ताल पूरा गंदा था। जब आपने दोबारा भेजा तो भिक्षा पात्र डालते ही पानी शुद्ध हो गया। ये अनोखी बात कैसे हुई? मेरी बात ध्यान से सुनो आनंद। हमारा सांसारिक शिष्य चंद, जिसके घर हमने भोजन किया था, वो मेरा अंतिम भोजन है। लोग उस पर लांछन लगाएंगे, कहेंगे वो भोजन अयोग्य था। पर तुम उनसे कहना कि मुझे जीवन में 2 ही भोज अविस्मरणीय और रुचिकर लगे। प्रथम भोज जो मैंने परम सत्य पाने से पूर्व ग्रहण किया, और दूसरा जो महापरिनिर्वाण से पहले मैंने ग्रहण किया। चांद को व्यथा नहीं हो, उसे प्रसन्नता हो कि उन 2 भोजन में से एक भोजन उसने मेरे लिए परोसा था। आनंद, हमें हिरण्य नदी के पार जाना है, कुशागार के समीप। वहां साल के वन है। साल के वृक्षों पर बहुत सुंदर पुष्प आते हैं, बिल्कुल ज्वाला के समान। लाल रंग के सुनहरे पुष्प। मल्ला राजद्वार के पास हमें जाना है। जल्दी चलो आनंद। जी बुध। हमें देर हो रही है। रविवारचा पेपर आहे। अत्यंत महत्त्वाच्या काही ठळक बातम्या आम्ही आज लावलेल्या आहेत। त्या बातम्या आज तुमच्यासमोर घेऊन येतो आहोत। मराठा समाज ओबीसीचे संपूर्ण आरक्षण संपवून टाकेल छगन भुजबळ। खरं आहे, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि ज्या पद्धतीने आम्ही ती लावलेली आहे
ती त्यात खरोखर आहे की आज OBCचं आरक्षण हे फक्त मराठे खाऊन टाकतील आणि मराठ्यांना ब्राह्मणांच्या सोबत राहूनच हे सर्व करून घ्यायचं आहे आणि ब्राह्मण त्याच्या पाठीशी आहेत, OBCला नाही. त्याच्यामुळे OBCनी आता हे लक्षात घेतलं पाहिजे की आज आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही. यावरती छगन भुजबळांना प्रश्न केले की तुम्ही तर तिथे सत्ताधारी आहेत, तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की मी 16 नोव्हेंबरलाच राजीनामा दिला, त्याच्यामुळे मी काय आता त्याच्यात राहिलेलो नाही आणि BJPनी काय करेल ते करेल, परंतु मी मात्र OBCसाठी आता सर्वच्या सर्व पूर्ण माझं आयुष्य घालील अशा पद्धतीच्या. त्याच्या शेजारची आमची एक सुंदरशी बातमी घेतलेली आहे. आज लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न, काय भारतरत्न म्हणजे एखाद्या MP ला इतके वर्ष राहिलेल्या, होम मिनिस्टर राहिलेल्या आणि त्यांनी अयोध्याच्या याच्यामध्ये जी यथरात्रा काढली आणि त्याच्यामुळे अयोध्याच्या जे मंदिराचं जे निर्माण झालेलं आहे त्याच्यामध्ये त्याला वाटेल तसे दोषारोपण होते. त्याच्यात समजा जर त्याच्यात न्यायालयाने व्यवस्थित जर तिथे खटला भरला असता तर आज अडवाणी जेलमध्ये असते. अशा लोकांना भारतरत्न देणं म्हणजे किती गमतीची बाब आहे. त्याच्यामुळे आज खंत वाटते की बाबासाहेबांनाच्या बरोबरीत त्यांना आणून सोडणं, एक भारतरत्न देणं म्हणजे ही सरकार कुठल्या लेवलला जाईल. उद्या सर्व क्रिमिनल लोकांना अशा पद्धतीचं जर त्यांनी ते देत राहिलं तर भारतरत्न कसले हे काय भारत आहे का? चला आज बघूया. त्याच्याच खाली आज आम्ही बनवारीलाल पुरोहित त्यांनी दिला राज्यपालाचा राजीनामा. अनेक खटले होते त्यांच्या विरोधामध्ये, सुप्रीम कोर्टाने खूप ताशेरे उडवले. तिथले केलेले अनेक ठराव आपल्या याच्यामध्ये विधानसभेत ते त्यांनी फेटाळून लावले. फेटाळून नाही लावले, त्याच्यावरती बसून काहीच केलं नाही. आणि अशा वेळेस ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने म्हटलं आणि आता त्या दिवशी तर फार कहलच केला की जिथे लोकांच्या निवडणूकच लाच अमान्य करून त्याच्यात हे केलं. अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये एवढा मोठा आधी काँग्रेसी माणूस तो कसा काय या स्टेजला गेला आणि त्यांनी रिझाईन करावं लागलं शेवटी. काय कधी कधी ती माणसाला वाटते की बा माझ्या हातून किती हे व्हावं चुक्या, पण शक्य आहे की उद्या त्यांना एखादा भारतरत्न मिळेल, कारण जे कोणी वाईट कामं करत असतील ते BJPच्या काळामध्ये त्यांचा गौरव होण्याची संधी त्यांना प्राप्त होत असते. शेजारचीच बातमी, आज आम्ही बातमी नाही आहे आमची मोठा एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे. आम्ही सर्व आंबेडकरी आज चर्चासत्र आहे. आज घनश्याम धाबर्डे त्यांचे अध्यक्ष आहेत, अशोक सरस्वती आहेत. अनेक लोकांना त्यांनी बोलवलेलं आहे की आम्ही आंबेडकरवाद्यांनी काय केलं पाहिजे त्याच्यावरती आज सुंदरसं दीक्षा आपल्या इथे कार्यक्रम आहे बाणाईला, वर्धा रोडला. त्याच्याच बाजूला संजीवनी सखी मंचची एक आम्ही जाहिरात घेतलेली आहे, अभिमानची जाहिरात घेतलेली आहे. त्याच्यानंतर बेजनबाग इथल्या ट्रेड फेअरचं एक बातमी घेतलेली आहे, ॲडव्हर्टाइजमेंट घेतलेली आहे. आज 5-4ला बघू आपण काय काय केलेलं आहे. जनताच संविधानिक लोकशाही जिवंत ठेवू शकेल, आहे बरोबर आहे. आज ज्या पद्धतीने EVMच्या विरोधामध्ये दिल्ली इथे जो उठाव सुरू झालेला आहे आणि लाखो लोकांनी तिथे जे प्रदर्शन सुरू केलेलं आहे त्याचं उग्र रूप धारण होणार आहे. आणि जोपर्यंत पब्लिकच तिथे येणार नाही आणि जर तेवढंही करून जर झालं नाही तर या देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीची ती घटना आहे. लोकांनी समजलं पाहिजे, वाचलं पाहिजे, विचार केला पाहिजे. आज त्याच्या शेजारी आज आम्ही कामठी कनान मेट्रो रेल उभारणीच्या कामाला गती द्या. आज आमची सुलेखाताई कुंभारे यांचे निवेदन आहे गव्हर्नमेंटला की तुम्ही ताबडतोब त्याच्यावरचं ते काम कंप्लीट करावं. नागार्जुनात उल्हास 2024चा समारोप एक मोठी इथे आहे. त्याच्यानंतर रामजी बाबांच्या कुशल संस्कारामुळेच बाबासाहेब घडले, भंते नाग दीपनकर. अत्यंत बरोबर आहे. भंते नाग दीपनकर यांनी जी बातमी दिलेली आहे त्याच्यात माझाही तोच हेतू आहे की बाबासाहेबांना रमाईनी तर रमाईचा तर सहयोग राहिलाच, परंतु रामजींच्या याच्यामुळे रामजींची इच्छाच होती की त्यांनी अशा पद्धतीने बाबासाहेब घडले पाहिजे आणि ते घडलं शेवटी. उपराष्ट्रपतीच्या हस्ते शासकीय गोंदिया मेडिकल कॉलेजचे 9 फेब्रुवारीला भूमिपूजन. भाजप हटाव देश बचाव 16 फेब्रुवारीला देशव्यापी संप. नंतर संगीता चव्हाण नागपूर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या अध्यक्षस्थानी झालेले आहेत. आमच्या भगिनी बहुजन सौरभच्या भागीदार आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी ते सांभाळलेलं आहे. अशोक बोंदाडे यांच्या स्त्रीत्वाचे धम्म मर्म पुस्तकाचे विमोचन नागपूरचीच बातमी आहे. आज तथागत बुद्ध विहारात विजेत्यांचा धम्म ट्रॉली.
आज आमच्या भगिनी बहुजन सौरभशी अत्यंत जवळच्या नंदिनी उर्फ बबिता रामटेके दाफा साधक होत्या, अत्यंत आमच्याशी बहुजन सौरभशी जुडलेल्या होत्या. त्यांचं आज अल्पशा आजाराने निधन झालं. त्यांचं वय 54 वर्ष. पुन्हा वाचकांचं आव्हान आम्ही केलेलं आहे की आमच्याकडे जे काही वितरण अवस्था आहे ती आमची वेगळी नाही आहे. बाकीच्या वितरण व्यवस्थेसोबतच असल्यामुळे जो कोणी हॉकर्स असेल तुमच्या एरियात त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा आणि त्यांना बजावून सांगा की मला बहुजन सौरभचा अंक पाहिजे. नसेल तर बाकीचे पेपर त्याला सांगा टाकू नको, तर आता तो ताबडतोब आणून देईल. त्याच्यामुळं ती आम्ही सातत्यानं ती जाहिरात देत असतो आणि सर्व लोकांनी जास्तीत जास्त बहुजन सौरभचा प्रचार कसा होईल या संबंधात तुम्ही प्रयत्नशील राहिले पाहिजे. बहुजन सौरभ एकमेव आता आंबेडकरी समाजाचं एक वर्तमानपत्र आहे आणि त्याचं जपन करणं आणि लोकांपर्यंत ते बाबासाहेबांचे बुद्धाचे विचार पोहोचवून देणं हे आम्ही त्याच्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यामुळे तुमची पण एक साधारण एक जबाबदारी आहे की तुम्ही या पेपरला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून द्यावं. आज बघूया पान 2वरती रविवार असल्यामुळे अग्रलेख नाही. आज आमचे मित्र अशोक सरस्वती बोधी यांचा एक सुंदरसा लेख आहे आणि सदा सर्वदा शत्रू मित्र सारखे नसतात. बुद्धकाली नाही आहे. बाबासाहेबांच्या याच्यात बुद्धाचं आणि काँग्रेससोबत झालेले भांडणं, त्याच्यानंतर जगातील काही महत्त्वाच्या घडामोडी, जपान आणि अमेरिका याच्यातलं एवढं मोठं न्यूक्लिअर वार झालं, सर्व काही झालं, परंतु आज त्यांची दोस्ती आहे. पूर्णच्या पूर्ण जपान पुन्हा उभं करण्याचं काम अमेरिकेने केलेलं आहे. $4 ट्रिलियन त्याच्यात तिथे खर्च केला ना, सातत्याने त्यांचा सपोर्टला आहे. म्हणजे जरी त्यांची ती घटना झाली असेल परंतु त्यांचं वर्चस्व त्यांनी एका दुसऱ्याला आपण पूरक ठेवलेलं आहे. त्याच्याच शेजारी आम्ही पान 2वरती महान मानवाच्या दृष्टिकोनातून रविवारचा दिवस श्रीराम बनसोड यांचा लेख आहे सुंदर, की बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टीला सांगितलं की तुम्ही आज संडेच्या दिवशी तरी कमीत कमी आपण एकत्रित होऊन चर्चा करायला पाहिजे. अनेक ठिकाणी करतात परंतु अनेक ठिकाणी करतही नाही, अशा पद्धतीची ती आहे बातमी. आज आम्ही तो लेख लावलेला आहे श्रीराम बनसोडांचा. उजेड वाटा मानवी मूल्याच्या पाऊणखुळा असलेली कविता आज आमची दिनेश कोटांगळे यांनी लिहिलेलं आहे. यवतमाळचे आमचे एक आंबेडकरी कवी ह्यांच्यात टेंभुर्णे यांची ती कविता, त्यांचा संग्रह आणि एक माणूस कशा पद्धतीने करतो आहे, म्हणजे त्याच्यातनं कविता कशा त्याला उमजत जातात याचा सुंदरसा लेखादोखा त्यांनी केलेला आहे. साहित्यिकांनो, अमळनेरला तुमच्या भ्याडपणाची उद्घोषणा करा. मराठी साहित्य संमेलनाचा अखिल भारतीय संमेलन आहे. आज आमचे दत्तकुमार खंडागळे यांचा हा तो लेख आहे, सुंदर लेख आहे. सालबर्डीची आल्हाददायक सहल. इथेच MPला आमच्या बॉर्डरला इथे बैतूल आहे आणि बैतूलच्याच अलीकडे मुलताई म्हणून आहे आणि मुलताई तिथे दरवर्षीला सालबर्डीची यात्रा होत असते. 1 लाखापेक्षा जास्त लोक तिथे असतात. ML लवात्रे आमचे मित्र यांचा एक सुंदरसा लेख आज आम्ही त्याच्यात छापलेला आहे. त्या संबंधातलं आम्हाला आमच्या आजूबाजूच्या परिसरात काय सुरू असते याची आम्हाला जाणीव असली पाहिजे. आज पान 3वरती अशोक बिलास गजबे यांचा सुंदरसा लेख आहे. एक त्यांचा गुरुदेव शेती करतोय. एक सुंदरसा एक गुरुदेव उके नावाचा माणूस शेतीच्या ह्याच्यात तो किती रमतो आणि तो एका मोगलीसारखा कसं काम करतो आणि तो आपला त्याच्यानंतर आंबेडकरी समाजाशी त्याचा ज्यावेळेस संवाद होतो आणि तो कुठल्या कसात उठतो, एक सुंदरशी कथा आज आमचे मित्र विलास गजबे आमचे डायरेक्टर यांनी लिहिलेली आहे. अत्यंत सुंदर आहे, वाचायला पाहिजे. झुंजार लेखणीचा मिश्लील वाणीचा कवी झुंजार सपका यांचा एक सुंदरसा लेख आज आम्ही छापलेला आहे. राष्ट्रपाल भा सावंत यांचा लेख आहे, तो वाचनीय आहे. समताधिष्ठित मूल्ये अधिष्ठानित करणारा ग्रंथ एक आज आमचा डॉक्टर इसादास भडके यांचा तो लेख आहे, अत्यंत सुंदर लेख आहे. आज काव्य फुले भीमराव गायकवाड यांचे हे असतात. अनेक लोकांनी आज कविता त्यांनी आपापल्या सादर केलेल्या आहेत. माया वासनिकची कविता आहे, वामन शेळमाकेंची कविता आहे, महेंद्रकुमार मेश्रामची आहे, शुद्धोधन बडवणे यांची कविता आहे. अनेक सुंदर आज कविता तुम्हाला आस्वाद मिळेल. बंधूंनो, मी तुम्हाला आज आम्ही पुन्हा आव्हान करील की बहुजन सौरभला तुम्ही आता आंबेडकरी समाजातला एकमेव दैनिक उरलेलं आहे
आमचा यूट्यूब चॅनल आहे, मॅक्झिमम लोकांना तुम्ही सर्क्युलेट करा, जेणेकरून लोकांना आजच्या परिस्थितीची जाणीव असायला पाहिजे आणि आजच्या परिस्थितीमध्ये आमची काय भूमिका असायला पाहिजे याबद्दलचं त्यांना विचार करण्यासाठी निश्चितच हा आमचा वर्तमानपत्र आणि यूट्यूब हे महत्त्वाचं ठरेल. आंबेडकरी जनता याच्यापासून बरीच काही प्रेरणा घेऊ शकेल अशी आशा करतो आणि इथेच थांबतो. तोपर्यंत जय भीम.